एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। त्या परिपत्रकानुसार पीक अवर्समध्ये वाहतूक कोंडी टाळावी यासाठी अवजड वाहनांना ठाणे शहरात बंदी घालण्यात आलेली आहे। आपण पाहताय त्याच बंदीचा परिणाम आपल्याला दिसून येतो आहे की सध्या मोठी जी डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, 4XL, 5XL अशी जी मोठी वाहनं आहेत, अवजड वाहनं आहेत, त्यांना ठाणे शहरामध्ये बंदी आहे आणि त्यामुळे आज आपण पाहताय ही वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी दिसून येते आहे। आणि ही जी लेन आहे ती घोडबंदरवरून, गायमुखवरून मुंबईच्या दिशेने ठाणे शहराच्या दिशेने जाणारी लेन आहे। त्या लेनवर आपण बघताय की गाड्या, वाहनं जी आहेत ती बऱ्याच अंशी न थांबता इथून पुढे जात आहेत। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मेट्रोच्या पाहणीसाठी ठाणे शहरामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे देखील कडेकोट बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी दिसून येतोय आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी देखील आज घेतली गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच जर आपण विचार केला तर दोन्ही बाजूने आता वाहतूक कोंडी दिसून येत आहे। ही एक बाजू झाली, दुसऱ्या बाजूला जरी आपण पाहिलं तरी इथे देखील आपल्याला वाहनं ही ठाण्याच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत आणि इथे देखील बऱ्याच अंशी वाहतूक कोंडी कमी आहे। आता हा जो नवीन जो GR आहे किंवा नवीन हे जे परिपत्रक आहे त्या नवीन परिपत्रकानुसार दुपारी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांना एंट्री असेल। त्याचबरोबर रात्री मध्यरात्रीनंतर केवळ रात्रीच्या वेळेस या अवजड वाहनांना एंट्री असेल। सकाळच्या वेळेस ज्यावेळी सगळ्यात जास्त वाहनं रस्त्यावर असतात, त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी सगळ्यात जास्त वाहनं रस्त्यावर असतात त्यावेळी मात्र अवजड वाहनांना ठाणे शहरामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या पीक अवरमध्ये अवजड वाहनांना प्रवेश नाकारल्यामुळे आता कुठे ना कुठे हळूहळू वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन अनिल पवारसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।